रेडी तुला माहितीये सोनं ऑलमोस्ट 1 लाख झालंय. आपण 10 वर्षापूर्वी जर इन्व्हेस्ट केलं असतं तर आपल्याकडे किती पैसे झाले असते ना. खूप लोकांच्या डोक्यात हा प्रश्न आहे की सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे की नाही केली पाहिजे. मी एक डेटा सांगतो, त्याच्यावरनं तुम्हीच ठरवा की सोनं बेटर आहे की अजून कुठला आहे. 1979 मध्ये सोन्याची किंमत होती 937 रुपये तोळा. आज ते 1 लाखावर पोहोचले. असं वाटतं की सोनं खूप महाग झालंय, पण आपण कॅल्क्युलेट केलं तर सोन्याची किंमत 10.7% CAGR नी वाढली आहे. तेच आपण सेन्सेक्सशी कम्पेअर केलं, विच इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इक्विटी, तर सेन्सेक्सची व्हॅल्यू 100 होती 1979 मध्ये आणि आता सेन्सेक्स पोहोचलाय 82,000वर. म्हणजे सेन्सेक्सनी परतावा दिला 15.7% दरवर्षी. आता तुम्हीच या डेटावरनं ठरवा की सोन्यामध्ये पैसे टाकायचे की इक्विटीमध्ये पैसे टाकायचे. शिवाय सोनं सांभाळायला जोखीम आहे, लॉकर लागतं, रस्त्यावर चोऱ्या होतात, पण इक्विटीमध्ये मात्र इन्व्हेस्टमेंट केल्यावर कुठलीही चोरी होत नाही, कुठलीही युनिट आपल्या चोरीला जात नाही. आणि इक्विटीत गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट मार्ग आहे म्युच्युअल फंड्स. माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि म्युच्युअल फंड्स मधनं लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करण्यासाठी मी तुमची मदत करणार आहे.